ठाण्याच्या सुपरमॅक्स कंपनीत दरोडा. ठाण्याच्या 3 हात नाका येथील प्रसिद्ध सुपरमॅक्स कंपनीत फिल्मी स्टाईल दरोडा पडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला डांबून मुद्देमाल पळवला. तोंडाला रुमाल बांधलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कंपनीत शिरून सुरक्षा रक्षकाला मारहाण करून डांबून ठेवले. तसेच भलामोठा 10 चाकी ट्रक कंपनीत घुसवून तब्बल 4,75,000चा मुद्देमाल लुटून दरोडेखोर पसार झाले. तब्बल 5 तास ही लूट सुरू होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. सुपरमॅक्स कंपनीचे कामकाज पाहणारे तक्रारदार निलेश कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीत साई सिक्युरिटी सर्व्हिसची नेमणूक करण्यात आलेली आहे. दरम्यान 17 सप्टेंबर गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल लावून 8 ते 10 जणांचे टोळके सिनेस्टाईल कंपनीत घुसले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या सुरक्षा रक्षक चंदन यादव याला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी सळईने मारहाण करून त्याला सुरक्षा केबिनमध्ये डांबून ठेवले. तसेच चोरट्यांनी कंपनीच्या दुसऱ्या गेटमधून 10 चाकी ट्रक घुसवून 3 लाखांची 2,000 किलो वजनाची लहान मोठ्या आकाराची वायर, 1 लाखांची 500 किलो वजनाच्या ॲल्युमिनियम धातूच्या प्लेट, 50,000च्या प्रत्येकी 50 किलोच्या 5 मोठ्या आकाराच्या मोटर, 9,000चे 30 किलो वजनाचे 6 एसीचे आउटडोअर युनिट, 4,000चा सुमारे 20 किलो वजनाचा एक स्टीलचा बॉक्स आणि 30 किलो भंगार असा 4,75,000चा मुद्देमाल घेऊन पहाटे 4:15 वाजता तेथून धूम ठोकली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.